मराठीत हवा होता, मराठी मीडियासाठी. देशभर मीडियाच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित असल्यामुळे आपली कार्यालयीन भाषा हिंदी यामध्येच मी बोलणं योग्य समजतो. त्याचा अनुवाद पत्रकार बंधूंनी मराठीत करावा. त्यावेळेला धनंजय शास्त्री स्वतःहून निर्लज्जपणे आपल्या भावाची बाजू मांडायला येतात, हे कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे. आणि त्यानंतर आज ज्या पद्धतीने मध्ये सोशल मीडियावर ज्या वेळेला व्हायरल होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही मराठी भाषेचा जो ज्या पद्धतीने मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतात आणि म्हणतात की कार्यालयीन भाषा हिंदी आहे, त्यांनी मला दाखवावं की ते स्वतःला तत्वज्ञानी समजतात की हिंदी ही कार्यालयीन भाषा बंधनकारक केली आहे. कुठेही असा उल्लेख नाहीये. अनेक अशा धक्कादायक बाबी तिने त्या संदर्भामध्ये बोलली की अनेक महिलांवर अत्याचार या गुरुजींमार्फत ऋषिकेश वैद्यमार्फत झालेले आहेत आणि त्या महिला पुढे येत नाहीयेत. माझं या सर्व महिलांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे आणि निर्भीडपणे पुढे यायला हवं. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. संपूर्ण महाराष्ट्रात कॅप्टन अशोक प्रकरण गाजते. त्यातच वसईतील ऋषिकेश वैद्य यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पीडित महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. ऋषिकेश वैद्य यांना पोलिसांनी अटक देखील केलेला आहे. या संदर्भात ऋषिकेश वैद्य यांचे भाऊ धनंजय वैद्य शास्त्री यांनी 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकारांना हिंदीमध्ये संबोधित केलं, परंतु मराठी पत्रकारांनी त्यांना मराठीत संबोधन करायला सांगितलं. त्यावेळेला धनंजय वैद्य शास्त्री हे असं म्हणाले की हिंदी ही देशाची कार्यालयीन भाषा आहे आणि सर्व सोशल मीडियावरती हिंदीमध्ये व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मराठी पत्रकारांनी त्याचा ट्रान्सलेशन करावा. खरं तर गुन्हा हा महाराष्ट्रात घडलेला आहे. FIR कॉपी देखील मराठीतच लिहिलेली आहे. कोर्टामध्ये खटला देखील मराठीतच होणार आहे. असं असताना धनंजय शास्त्री असं का म्हणाले, या सर्व विषयी आपण चर्चा करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे आलो आहोत. जाणून घेऊया या सर्व विषयी प्रफुल्ल ठाकूर यांचं नेमकं काय मत आहे. प्रफुल्लजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. महाराष्ट्रात एकीकडे अशोक खरात यांचं प्रकरण गाजतंय, त्यात आता वसईतील जे वैद्य गुरुजी आहेत त्यांचे भाऊ ऋषिकेश गुरुजी यांच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? कसं आहे की त्या दिवशी मी धनंजय शास्त्री वैद्य यांचं स्टेटमेंट बघितलं. एकतर स्वतःचा भाऊ ऋषिकेश वैद्य याने जे शेण खाल्लेलं आहे आणि ते शेण खाल्यानंतर निर्लज्जपणे मीडियासमोर येऊन ते सुद्धा कार्यालयीन भाषा हिंदी आहे असं म्हणतात. स्वतःला जे तत्वज्ञानी समजतात आणि आध्यात्मिक ज्ञान असल्याचं स्वतःला ते साक्षात्कार झालेला आहे असं लोकांना सांगतात. आणि अशा वेळेला अशा माणसाला सुद्धा माहिती नाहीये की महाराष्ट्रातली मराठी ही अभिजात दर्जाची भाषा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम 1964 नुसार सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषा ही बंधनकारक आहे. आणि असं असताना सुद्धा ते म्हणतायत की मराठी भाषामध्ये कार्यालयीन भाषा ही हिंदी आहे. आणि ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मराठीत बोला, तर त्यांनी सांगितलं की मी जे बोललोय त्याचा तुम्ही अनुवाद मराठीमध्ये करा. म्हणजे किती निर्लज्जपणाचा कळस आहे. आणि असे हे महाराष्ट्रद्रोही जे ढोंगी बाबा आहेत. खरोखरच गुरुजींविषयी आम्हाला आदर होता. ज्या गुरुजींचं आम्ही प्रवचन आणि व्याख्यानं किंवा कीर्तनं ठेवलेली आहेत, अशा गुरुजींच्या विषयी आम्हाला म्हणजे खरोखर त्यांच्या लहान भावाने असल्या प्रकारचं घाणेरडं, म्हणजे एका बाजूला त्यांनी आपल्या हिंदू देवदेवतांचा वापर करून चुकीच्या पद्धतीने त्याने ज्या पीडित महिलेला फसवलेलं आहे, हे खरोखर घृणास्पद आहे आणि याला कुठेही माफी नाही. मनसेची काय भूमिका असणार? कारण मराठी भाषेसाठी ज्या प्रकारे एक संत जे स्वतः मराठी आहेत ते असं म्हणतात की कार्यालयीन भाषा ही हिंदी आहे, याचा अनुवाद नेमकं काय काढावा, याचा अर्थ काय काढावा? एखादा संत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं आणि हे खरं देखील आहे.
अनेक लोक महाराष्ट्रात येतात, महाराष्ट्रातून मोठी होतात, परंतु जर आपलीच माणसं जर मराठी भाषेचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर मनसेची पुढची भूमिका काय असणार? काय आहे, मराठी भैये भोंदू बुवा जे आहेत ना, ह्या लोकांनी खरोखरच हिंदू धर्माची पूर्णतः म्हणजे हिंदू धर्म बदनाम केलेला आहे, हिंदू संस्कृती. ह्यांनी हिंदू देवदेवतांचा वापर करून अशा पद्धतीने महिलांवर अत्याचार करणं हे चुकीचं आहे. कुठल्याही धर्मामध्ये अशा पद्धतीचा अत्याचाराला थारा नाहीये. परंतु ज्या वेळेला धनंजय शास्त्री स्वतःहून निर्लज्जपणे आपल्या भावाची बाजू मांडायला येतात, हे कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे. आणि त्यानंतर आज ज्या पद्धतीने मध्ये सोशल मीडियावर ज्या वेळेला व्हायरल होतं त्यावेळेला सुद्धा तुम्ही मराठी भाषेचा जो ज्या पद्धतीने मराठी भाषेला दुय्यम दर्जा देतात आणि म्हणतायत की कार्यालयीन भाषा हिंदी आहे, त्यांनी मला दाखवावं की ते स्वतःला तत्वज्ञानी समजतात की हिंदी ही कार्यालयीन भाषा बंधनकारक केली आहे. कुठेही असा उल्लेख नाहीये. आणि अशा या मराठी द्रोहाला खरोखर त्यांनी संबंध मराठी जनतेचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागायला हवी. खरं आहे, धनंजय शास्त्रीजी स्वतः एक संत आहेत आणि त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. ज्या पद्धतीने ज्या वेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, पत्रकारांनी त्यांना निवेदन केलं की तुम्ही जे हिंदीत बोललात ते तुम्ही मराठीत बोललं पाहिजे. वसई विरार शहरामध्ये अनेक ठिकाणी पत्रकार परिषद होतात, आपल्याला तिथे बोलवलं जातं, पण प्रामुख्याने आपण पहिली मराठी भाषा, जर समोरच्याला मराठी येत नसेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु इथे धनंजय शास्त्री स्वतः या भूमीतले आहेत, मराठी आहेत आणि त्यांनी या अशा प्रकारचं वक्तव्य करणं किती योग्य आहे? ही सर्व लढाई आता न्यायालयीन लढाई आहे. कोणी काय केलंय, कोणी कोणावर आरोप केलाय हे कोर्ट ठरवेलच. परंतु संतच जर असे वागत असतील तर मग सामान्य जनतेने जायचं कुठे? आपण आपल्या मुलीला, आपल्या पत्नीला, आपल्या आईला आपण एखाद्या आश्रमामध्ये पाठवतो आणि अशा ठिकाणी जर ही अशी घटना घडत असेल तर कुठेतरी लोकांचा आस्थेवरून विश्वास उडेल. खरं तर धनंजय शास्त्री यांनी या सगळ्या गोष्टीत पडायला नको होतं. जर तुम्हाला न्यायालयावरती विश्वास आहे तर न्यायालयात ती लढाई सुरू आहे. न्यायालयाची लढाई न्यायालय जो निकाल देईल त्याच्यानंतर तुम्ही पत्रकार परिषद घेतली असती. शेवटी संविधानात प्रत्येकांना पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे. परंतु अशा प्रकारे जर तुम्ही मराठी भाषेचा अपमान करत असाल तर त्याचा निषेध कुठेतरी झाला पाहिजे. हल्लीच कॅप्टन अशोक खरात यांचं एक ताजं प्रकरण आहे, त्यानंतर वसईतील हा प्रकरण. आता ज्या पीडित महिलेने तक्रार दाखल केलेली आहे ही पीडित महिला देखील मराठीच आहे, महाराष्ट्रातल्या भूमीतलीच आहे, इथल्याच मातीतली आहे. ती असं एखाद्या मोठ्या व्यक्तीवरती आरोप का करते याचा बोध कोणी घेतला पाहिजे ना. जर या गोष्टी मागे अजून काही दडलंय का, खरंच अशा अनेक महिला आहेत त्यांच्याबरोबर असं काही घडलंय का, पोलीस या सगळ्या प्रकरणात तपास कसं करतील हे देखील पाहण्यासारखं ठरेल. परंतु धनंजय शास्त्री यांनी मराठी भाषेबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.